आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपला भारत AI कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये जे काय वाटचाल आणि घोडदौड करतोय त्याच्या बाबतीमध्ये काही दिवसापासून दिल्लीमध्ये सेमिनार घेतले जात आहेत, एक्झिबिशन होतो आहे। विविध कंपन्या असो क्षेत्रामध्ये AIनी कशी वाटचाल केलेली आहे, कशी प्रगती केली आहे त्याची माहिती दिली जाते। त्या AI समिटमध्ये महाराष्ट्र पॅव्हिलियन जे महाराष्ट्र सरकारने तयार केलेलं आहे त्या महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये मार्वल कंपनीला आपलं काम प्रदर्शित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना संधी मिळालेली आहे आणि मार्वल कंपनीने सिंधुदुर्ग जिल्हा जो महाराष्ट्रातला एक ग्रामीण भागातला जिल्हा आहे त्या जिल्ह्याने AI मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये केलेलं काम या बाबतीमध्ये सगळं प्रदर्शन दाखवलेलं आहे। एक महाराष्ट्रातला देशातला एक ग्रामीण भागातला एक जिल्हा AI मध्ये काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणून सिंधुदुर्गचं नाव तिथे घेतलं गेलेलं आहे। आदरणीय मुख्यमंत्री उद्या सकाळी 10 वाजता त्या महाराष्ट्र पॅव्हिलियनला भेटी देणार आहेत। तिथे मी स्वतः उपस्थित राहून एकंदरीत त्या पूर्ण AI सिंधुदुर्गची माहिती अजून मुख्यमंत्री साहेबांच्या पर्यंत पोहोचून अजून देश पातळीवर कसं जाता येईल आणि सिंधुदुर्गामध्ये AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये झालेलं काम अन्य जिल्ह्यांपर्यंत कसं घेऊन जाता येईल यासाठी मॉडेल जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारची नीती आयोग पण अभ्यास करत आहे आणि मला विश्वास आहे या AI समिटच्या नंतर सिंधुदुर्ग मध्ये झालेलं AI संदर्भात काम ह्याचा अनुकरण अन्य जिल्हा पण निश्चित पद्धतीने करतात। ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।